श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहावी यासाठी या दिवशी भगवान श्री हरी, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केले जाते. त्याचबरोबर पितृकृपेसाठी, पितृशांतीसाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून पाण्याने भरलेला एक नवीन माठ किंवा पाण्याने भरलेली सुरई एखाद्या गरजू गरीब व्यक्तींना दान करायची आहे. हा माठ घेणार जर कोणी नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे पाण्याने भरलेला माठ तिथे नेऊन ठेवायचं आहे. तसेच या दिवशी पितरांच्या नावाने इतर काही दान करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. कारण अक्षय तृतीया हा पितरांसाठीच तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला आंब्यांच्या पानांचा तोरण आपल्याला लावायचा आहे. मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. दरवाज्यामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी आवर्जून काढायची आहे. आणि त्या दिवशी सर्वांनी स्वच्छ धुतलेले कपडे घालून आपल्या आजूबाजूला जर एखादं कोणतं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन त्या देवतेचे दर्शन आवर्जून घ्यायचं आहे. या दिवशी गंगा स्नान, तीर्थ स्नान करायला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. पण ते आपल्याला जर काही कारणाने शक्य झाले नसेल तर या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसा का होईना गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आणि भक्त हो, या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. कारण हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळा रंग हा आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये नकारात्मकता आणू शकतो. म्हणून या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे, कोणतेही कपडे आपल्याला घालायचं नाही. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी, भगवा या ज्या रंगाचे कपडे आहेत ते शुभ मानले जातात. हे सर्व रंग सौभाग्याचे रंग मानले जातात. म्हणून या रंगाचे जे कपडे आहेत ते तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. या रंगाची साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. या रंगाचा वापर जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी करायचा आहे. भक्त हो, ही माहिती तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर आपल्या पेजला जाता जाता लाईक करा, पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला लगेचच फॉलो करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.